हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओत तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात वापरली जाणारी वाक्य इंग्रजीत कशी बनवायची हे बहुधा तुम्हाला माहीत नसते, तर ते आज तुम्ही शिकणार आहात। व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी एक विनंती आहे की व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण बघा, ज्यामुळे तुम्ही इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलू शकाल। तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तिच्याकडे मधमाशांनी भरलेले पोते आहे। शी हॅज बी हाईव फुल ऑफ बीज। शी हॅज बी हाईव फुल ऑफ बीज। बीज म्हणजे मधमाशा। नेक्स्ट, माझा मुलगा लंडनमध्ये राहतो। माय सन लिव्ह इन लंडन। माय सन लिव्ह इन लंडन। लिव्ह म्हणजे राहणे, सन म्हणजे मुलगा। नेक्स्ट, तो बास्केटबॉल खेळतो। ही प्लेज बास्केटबॉल। ही प्लेज बास्केटबॉल। प्ले म्हणजे खेळणे। नेक्स्ट, तो रोज सकाळची ट्रेन पकडतो। ही कॅचेस द ट्रेन एव्हरी मॉर्निंग। ही कॅचेस द ट्रेन एव्हरी मॉर्निंग। एव्हरी मॉर्निंग म्हणजे रोज, कॅचेस म्हणजे पकडणे। नेक्स्ट, माझी बहीण थिएटरमध्ये काम करते। माय सिस्टर वर्क इन थिएटर। माय सिस्टर वर्क इन थिएटर। वर्क म्हणजे काम करणे, माय सिस्टर म्हणजे माझी बहीण। नेक्स्ट, मायकल काम करत नाही। मायकल डज नॉट वर्क। मायकल डज नॉट वर्क। वर्क म्हणजे काम करणे। नेक्स्ट, तू सॅमला किती वेळा पाहतेस? हाऊ ऑफ्टन डू यू सी सॅम? हाऊ ऑफ्टन डू यू सी सॅम? सी म्हणजे पाहणे। नेक्स्ट, तो निकिताला रोज भेटत नाही। ही डझंट मीट निकिता एव्हरी डे। ही डझंट मीट निकिता एव्हरी डे। मीट म्हणजे भेटणे। नेक्स्ट, तो रोज फुटबॉल खेळायला जातो। तो रोज फुटबॉल खेळायला जातो। ही गोज टू प्ले फुटबॉल एव्हरी डे। ही गोज टू प्ले फुटबॉल एव्हरी डे। प्ले म्हणजे खेळणे, एव्हरी डे म्हणजे दररोज। नेक्स्ट, तो मला सर्व काही सांगतो। ही टेल्स मी एव्हरीथिंग। ही टेल्स मी एव्हरीथिंग। एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट, टेल म्हणजे सांगणे। नेक्स्ट, कॅलिफोर्निया युनायटेड किंगडममध्ये नाही आहे। कॅलिफोर्निया इज नॉट इन द युनायटेड किंगडम। कॅलिफोर्निया इज नॉट इन द युनायटेड किंगडम। नेक्स्ट, जुली खूप वेगाने बोलते। जुली टॉक व्हेरी फास्ट। जुली टॉक व्हेरी फास्ट। टॉक म्हणजे बोलणे, व्हेरी फास्ट म्हणजे खूप वेगाने। नेक्स्ट, माझ्या भावाचा कुत्रा मोठ्याने भुंकतो। माय ब्रदर्स डॉग बार्क अ लॉट। माय ब्रदर्स डॉग बार्क्स अ लॉट। लॉट म्हणजे मोठ्याने, बार्क म्हणजे भुंकणे। नेक्स्ट, ती मोठ्या राजवाड्यात राहते। शी लिव्हज इन बिग पॅलेस। शी लिव्हज इन बिग पॅलेस। बिग पॅलेस म्हणजे राजवाडा, मोठा राजवाडा। नेक्स्ट, तो टेनिस खेळतो का? डज ही प्ले टेनिस? डज ही प्ले टेनिस? प्ले म्हणजे खेळणे। नेक्स्ट, ट्रेन रोज सकाळी 6 वाजता सुटते। द ट्रेन लिव्हज एव्हरी मॉर्निंग ॲट 6 AM. द ट्रेन लिव्हज एव्हरी मॉर्निंग ॲट 6 AM. लिव्हज म्हणजे सुटणे, एव्हरी मॉर्निंग म्हणजे रोज सकाळी। नेक्स्ट, 0°C पाणी गोठते। वॉटर फ्रीजेस ॲट 0°C. वॉटर फ्रीजेस ॲट 0°C. फ्रीजेस म्हणजे गोठणे, वॉटर म्हणजे पाणी। नेक्स्ट, मला माझे नवीन पाळीव प्राणी आवडतात। आय लाईक माय न्यू पेट्स. आय लाईक माय न्यू पेट्स.
पेट्स म्हणजे पाळीव प्राणी. आम्ही रोज सकाळी कॉफी पितो. वी ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग. वी ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग. ड्रिंक म्हणजे पिणे. नेक्स्ट. माझे बाबा आठवड्याच्या शेवटी कधीही काम करत नाही. माय डॅड नेवर वर्क ऑन द वीकेंड्स. माय डॅड नेवर वर्क ऑन द वीकेंड्स. वीकेंड्स म्हणजे आठवड्याच्या शेवटी. नेवर म्हणजे कधीही नाही. नेक्स्ट. ती केमिस्ट्री शिकवत नाही. शी डझंट टीच केमिस्ट्री. शी डझंट टीच केमिस्ट्री. टीच म्हणजे शिकवणे. नेक्स्ट. मेरी दिवसातून 2दा ब्रश करते. मेरी ब्रशेस हर टीथ ट्वाइस अ डे. मेरी ब्रशेस हर टीथ ट्वाइस अ डे. ट्वाइस अ डे म्हणजे दिवसातून 2दा. ब्रश म्हणजे दात घासणे. टीथ म्हणजे दात. नेक्स्ट. ती मार्केटमधून ताजा भाजीपाला आणते. शी ब्रिंग्स फ्रेश व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट. शी ब्रिंग्स फ्रेश व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. फ्रेश म्हणजे ताजा. ब्रिंग म्हणजे आणणे. नेक्स्ट. तो कामावर जातो. ही गोज टू वर्क. ही गोज टू वर्क. वर्क म्हणजे काम करणे. नेक्स्ट. मेरीला स्वयंपाक बनवायला आवडते. मेरी एन्जॉय कुकिंग. मेरी एन्जॉय कुकिंग. कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे. नेक्स्ट. तिला केळी आवडतात. शी लाईक बनानाज. शी लाईक बनानाज. बनानाज म्हणजे केळी. लाईक म्हणजे आवडणे. नेक्स्ट. तू माझं ऐकत नाहीस. यू डोंट लिसन टू मी. यू डोंट लिसन टू मी. लिसन म्हणजे ऐकणे. नेक्स्ट. मी रोज 4 मैल धावतो. आय रन 4 miles एव्हरी मॉर्निंग. आय रन 4 miles एव्हरी मॉर्निंग. रन म्हणजे धावणे. नेक्स्ट. ते कामावर इंग्रजी बोलतात. दे स्पीक इंग्लिश ॲट वर्क. दे स्पीक इंग्लिश ॲट वर्क. स्पीक म्हणजे बोलणे. ॲट वर्क म्हणजे कामावर. नेक्स्ट. ट्रेन 12 वाजता सुटत नाही. द ट्रेन डज नॉट लिव्ह ॲट 12 AM. द ट्रेन डज नॉट लिव्ह ॲट 12 AM. लिव्ह म्हणजे सुटणे. नेक्स्ट. ती भाजी चिरण्यासाठी चाकू वापरत नाही. शी डज नॉट यूज अ नाईफ टू चॉप व्हेजिटेबल्स. शी डज नॉट यूज अ नाईफ टू चॉप व्हेजिटेबल्स. नाईफ म्हणजे सुरी. चॉप म्हणजे कापणे. यूज म्हणजे वापरणे. नेक्स्ट. ते खूप बोलतात का. डू दे टॉक अ लॉट. डू दे टॉक अ लॉट. टॉक म्हणजे बोलणे. लॉट म्हणजे खूप. नेक्स्ट. त्याला नवीन गोष्टी शोधायला आवडतात. ही लाईक्स टू एक्सप्लोर न्यू थिंग्स. ही लाईक्स टू एक्सप्लोर न्यू थिंग्स. न्यू थिंग्स म्हणजे नवीन गोष्टी. लाईक म्हणजे आवडणे. नेक्स्ट. ती कॉफी पिते का. डज शी ड्रिंक कॉफी. डज शी ड्रिंक कॉफी. ड्रिंक म्हणजे पिणे. नेक्स्ट. तुला आईस्क्रीम खायला आवडते का. डू यू लाईक टू ईट आईस्क्रीम. डू यू लाईक टू ईट आईस्क्रीम. टू ईट म्हणजे खायला. नेक्स्ट. पेंग्विन अंटार्क्टिकामध्ये राहतात. पेंग्विन लिव्ह इन द अंटार्क्टिका. पेंग्विन लिव्ह इन द अंटार्क्टिका. लिव्ह म्हणजे राहणे. नेक्स्ट. परिचारिका दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये काम करतात. नर्सेस वर्क इन क्लिनिक्स अँड हॉस्पिटल्स. नर्सेस वर्क इन क्लिनिक्स अँड हॉस्पिटल्स. क्लिनिक म्हणजे दवाखाने. हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय. वर्क म्हणजे काम करणे. नेक्स्ट.
रोहन रोज 7 तास काम करतो. रोहन वर्क फॉर 7 hours every day. रोहन वर्क्स फॉर 7 hours every day. एव्हरी डे म्हणजे दररोज. नेक्स्ट, तो सकाळी 9 वाजता दुकान उघडतो. ही ओपन्स द शॉप ॲट 9 AM. ही ओपन्स द शॉप ॲट 9 AM. ओपन म्हणजे उघडणे, शॉप म्हणजे दुकान. नेक्स्ट, ती तिच्या मैत्रिणींसोबत रात्री बागेत टेनिस खेळायला जाते. शी गोज टू प्ले टेनिस इन द गार्डन ॲट नाईट विथ हर फ्रेंड्स. शी गोज टू प्ले टेनिस इन द गार्डन ॲट नाईट विथ हर फ्रेंड्स. प्ले म्हणजे खेळणे, गार्डन म्हणजे बगीचा, नाईट म्हणजे रात्र. नेक्स्ट, तो सकाळी लवकर उठून अभ्यास करतो. ही वेकअप अर्ली इन द मॉर्निंग टू स्टडी. ही वेकअप अर्ली इन द मॉर्निंग टू स्टडी. स्टडी म्हणजे अभ्यास करणे, वेकअप म्हणजे उठणे, अर्ली म्हणजे लवकर आणि मॉर्निंग म्हणजे सकाळी. नेक्स्ट, निकिताला शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते. निकिता लाइक्स टू लिसन क्लासिकल म्युझिक. निकिता लाइक्स टू लिसन क्लासिकल म्युझिक. क्लासिकल म्युझिक म्हणजे शास्त्रीय संगीत, लिसन म्हणजे ऐकणे. नेक्स्ट, मी संध्याकाळी भात खातो. आय ईट राईस इन द इव्हिनिंग. आय ईट राईस इन द इव्हिनिंग. इन द इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी, राईस म्हणजे भात, ईट म्हणजे खाणे. नेक्स्ट, आम्ही दर रविवारी बगीचात जातो. वी गो टू गार्डन एव्हरी संडे. वी गो टू गार्डन एव्हरी संडे. एव्हरी संडे म्हणजे दर रविवारी. नेक्स्ट, आम्ही वर्षातून एकदा तरी गावी जातो. वी गो टू द विलेज ॲट लीस्ट वन्स अ इयर. वी गो टू द विलेज ॲट लीस्ट वन्स अ इयर. वर्षातून एकदा म्हणजे वन्स अ इयर. विलेज म्हणजे गाव, गो म्हणजे जाणे. नेक्स्ट, ती ह्या ड्रेसमध्ये खूप छान दिसते. शी लुक्स व्हेरी नाईस इन दिस ड्रेस. शी लुक्स व्हेरी नाईस इन दिस ड्रेस. व्हेरी नाईस म्हणजे खूप छान, लुक्स म्हणजे दिसणे. नेक्स्ट, ती दिवसातून 2दा भांडी घासते. शी वॉशेस द डिशेस ट्वाइस अ डे. शी वॉशेस द डिशेस ट्वाइस अ डे. ट्वाइस अ डे म्हणजे दिवसातून 2दा. नेक्स्ट, मी रोज सकाळी देवाची पूजा करते. आय वर्शिप गॉड एव्हरी मॉर्निंग. आय वर्शिप गॉड एव्हरी मॉर्निंग. वर्शिप म्हणजे पूजा करणे, गॉड म्हणजे देव, एव्हरी मॉर्निंग म्हणजे रोज सकाळी. नेक्स्ट, तो उन्हाळ्यात आंब्याचा रस पितो. ही ड्रिंक्स मँगो ज्यूस इन द समर. ही ड्रिंक्स मँगो ज्यूस इन द समर. समर म्हणजे उन्हाळा, मँगो ज्यूस म्हणजे आंब्याचा रस आणि ड्रिंक म्हणजे पिणे. नेक्स्ट, मी रात्री 10 वाजता झोपते. आय स्लीप ॲट 10 PM. आय स्लीप ॲट 10 PM. स्लीप म्हणजे झोपणे. अशा प्रकारे ही वाक्ये इंग्रजीत कशी बनवायची हे तुम्ही शिकला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्हमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.